नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. ठाकरे गटाची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी. वांद्रे पूर्वमधनं अखेर वरुण सरदेसाई यांना उमेदवारी मिळालेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय. ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाईंना उमेदवारी निश्चित झालेली आहे. वरळीतनं आदित्य ठाकरे लढणार आहेत. एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार आहेत. योगेश माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत. योगेश, काय अपडेट्स? अखेर महाविकास आघाडीत तिढा सुटला असं म्हणावं लागेल आता या घडीला तरी, कारण ठाकरे गटाने घ्यायचे 65 लोकांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार एकनाथ शिंदे विरुद्ध त्यांचे गुरु धर्मवीर आनंद दिघे यांचा पुत्र जो आहे पुतण्या जो आहे तो इथे उमेदवार असणार आहे. म्हणजे थेट लढत जी आहे ती कडवी शिष्य विरुद्ध पुतना असं होणार आहे. आणि वरळीमधून जे आहे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि सगळ्यात वादाचा जो मतदारसंघ होता की जिशान सिद्दीकी जिथून महाविकास आघाडीमध्ये असलेला राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये होता, त्या ठिकाणी वरुण सरदेसाई यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्याचबरोबर जे पराभूत उमेदवार होते लोकसभेला राजन विचारे यांना सुद्धा ठाण्यातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. तसेच सुधाकर बडगुजर यांना नाशिक पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर यांना तर ही सगळ्यात मोठी जी आपण घडामोड म्हणावी लागेल आताच्या घडीला. आणि थोड्याच वेळात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात महत्वाचं की बार्शीतून दिलीप सोपल यांना बिना पक्ष प्रवेशच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली, कदाचित काही काळात त्यांचा प्रवेश सुद्धा करून घेतला जाईल. निश्चितच योगेश, आणि आपण जे बघतोय की महाविकास आघाडीमध्ये ज्या जागांवरनं मुख्यतः तिढा होता ठाकरे आणि काँग्रेसमधला वाद विदर्भ, तर विदर्भातल्या काही जागांचा समावेश आहे का या यादीमध्ये? विदर्भातल्या काही जागांचा समावेश असला तरी ज्या वादाच्या जागा होत्या त्या संपूर्ण जागा ज्या आहेत त्या डिक्लेअर करण्यात आलेल्या नाही. त्याच्यामुळे सेफर साईट या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई आणि कोकण ह्याच ज्या जागांचा समावेश आहे. आणि किमान आपल्यामध्ये सगळं अलबेल सुरू आहे. इतर जी महायुती आहे त्यांची यादी जाहीर होऊन 2 दिवस झालेले आहेत आणि आपली यादी जाहीर झालेली असं चित्र जायला नको. त्यामुळे कदाचित ही यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता असं आहे की एकनाथ शिंदे गटाचे किंवा शिवसेनेचे जे प्रतोद होते भरत शेठ गोगावले त्यांच्या विरोधात स्नेहल जगताप म्हणजे माणिक जगताप यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. ऐरोलीत जर बिग फेस म्हणला जातो बीजेपी मधला गणेश नाईक यांच्या विरोधात जे नगरसेवक होते MK मडवी ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यात जर आपण बारकाईने पाहिलं ही आत्ताच यादी जाहीर झालेली आहे. त्यामुळे यात बारकाईने पाहिलं तर अनेक जे समीकरण आहे ते जुळवण्याचा प्रयत्न या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता मुंबईमधली सगळ्यात बिग हायस्ट म्हणजे काय म्हणतात हाय व्होल्टेज ड्रामा जो होणार आहे तो माहीम विधानसभा मतदारसंघात होताना दिसणार आहे. कारण मनसेकडून अमित ठाकरे म्हणजे ठाकरे घराण्यातले आणखीन एक पिढी जी राजकारणात उतरलेली आहे. यापूर्वी ठाकरे कधी राजकारणाच्या मैदानात थेट उतरलेले नव्हते. आदित्य ठाकरेच्या माध्यमातून पहिल्यांदा ठाकरे घराण्याचा एक माणूस आहे तो राजकारणात आला. आणि त्यानंतर आता अमित ठाकरे जे राज ठाकरेंचे पुत्र आहेत ते निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. तिथेच महेश सावंत याला उभाटाकडून उमेदवारी दिली. तर एकनाथ शिंदेकडून गेली 5 वेळेला आमदार असलेल्या सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे खूप मोठी जी लढाई आहे ती मुंबईमध्ये माहीम मतदारसंघात मिळणार आहे पाहायला. तर सांगोल्यामधून दीपक आबा साळुंकेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे जे शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील. गणपत पाटलांच्या निधनानंतर ती जागा शहाजी बापू पाटील यांचे जे त्यांनी आमदारकी तिथून लढवल्याने ती जिंकले होते. आणि आता ते एकनाथ शिंदेबरोबर आहेत किंवा शिवसेनेबरोबर आहेत. तिथं आता लढाई थेट लढाई होणार आहे. निश्चितच योगेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. तर आपण बघतोय की ठाकरे गटाची पहिली यादी आता अखेर जाहीर झालेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. ठाकरे गटाची अखेर पहिली यादी जाहीर झाली आहे. गुहागरमधनं भास्कर जाधवांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विक्रोळीतनं सुनील राऊतांना उमेदवारी. वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाई लढतील. तर सांगोल्यातनं आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील बघणार आहोत. दरम्यान वरळीतनं आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहेत. महाडमधनं गोगावलेंविरोधात स्नेहल जगताप असतील. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे. बहुप्रतीक्षित. खरं तर महाविकास आघाडीची यादी नेमकी कधी येईल याची प्रतीक्षा होतीच. काही वेळामध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे.
पुन्हा एकदा आपल्यासोबत आपले प्रतिनिधी योगेश माने जोडले गेले आहेत. योगेश, कसं बघता येईल या यादीकडे? तर आपण पाहतोय यादीतली जी नावं आहेत ते बारकाईने पाहिल्यानंतर आता पुन्हा लक्षात येईल की महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर सगळ्यात मोठी जी नाराजी होती पक्षातल्या लोकांची की आपण अपक्षाच्या तीन अपक्ष लोकांना तुम्ही राज्यमंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे, पण यावेळी ह्या यादीमध्ये शंकरराव गडाख एका मोठ्या घराण्यातल्या व्यक्तीचं जे नाव आहे ते थेट उबाटाच्या लिस्टमध्ये दिसायला लागलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय इथे योगेश कदम जे दापोलीमधून आमदार आहेत त्यांच्याकडे संजय कदम अशी थेट लढत समोरासमोर होणार आहे. किंवा कुडाळमध्ये आपण पाहतो की वैभव नाईक यांना तिसऱ्यांदा म्हणजे दोनदा ते यापूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत, तर तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जोरदार लढाई जी आहे ती कोकणात होणार आहे. आणि 2च दिवसापूर्वी उबाटामध्ये प्रवेश केलेले राजन तेली आहेत, त्यांची सुद्धा उमेदवारी इथं जाहीर करण्यात आलेली आहे. निश्चितच योगेश, आणि विशेषतः आपण जर यावेळची थेट लढत बघितली, काल आपण शिंदे गटाची यादी बघितली की ज्या यादीमध्ये विशेषतः घराणेशाहीचा मोठा प्रभाव दिसला, ठाकरेंच्या यादीमध्ये त्याचं नेमकं काय विशेष दिसतंय? अर्थात आपण सगळ्यांनी जे आहे ते आता जे सिटिंग एमएलएज आहेत किंवा आमदार जे निवडून आलेले आहेत जे ठाकरे गटाबरोबर त्यांना तर रिटेन केल्याच आहे, त्यांना उमेदवारी जाहीर केलेलीच आहे, पण त्याचबरोबर अनेक जे आयाराम आहेत त्यांना सुद्धा यादीत थेट स्थान देण्यात आलेलं आहे. किंवा अपक्ष जे आमदार म्हणून निवडून आलेले जे बंडानंतर आणि बंडापूर्वी ठाकरे गटाबरोबर राहिले किंवा महाविकास आघाडी बरोबर राहिले त्यांचा सुद्धा समावेश अधिकृतरित्या यादीत करण्यात आलेला आहे. तसं की बार्शीतले दिलीप सोपल सारखे नेते जे आहेत जे प्रभावी नेते आहेत त्या स्थानिक राजकारणामध्ये त्यांना तर कुठल्याही प्रवेशाशिवायच यादीत नाव टाकण्यात आलेलं आहे. अर्थात तो प्रवेश किंवा ती मेंबरशिप असते ती नंतर देता येते. आणि सगळ्यात मोठं आहे की आपण पाहिलं की पाटण मतदारसंघ म्हणजे शंभूराज देसाई जे कॅबिनेट मंत्री आहेत आणि जे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा ते मंत्री होते किंवा ते एकंदर ठाकरेंच्या जवळ मानले जात होते, तिथं आता हर्षद कदम नावाच्या उमेदवाराला संधी देण्यात आलेली आहे.